नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज आपण येथे पाहणार आहोत एकदम स्मोकी फ्लेवर असणारा स्पायसी, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून ज्युसी असा पापलेट फ्राय. या पद्धतीने जर तुम्ही पापलेट फ्राय बनवला तर साधारणतः 1 तासापर्यंत तो आहे तसाच कुरकुरीत राहतो. इथे तुम्ही पाहू शकता हा पापलेट फ्राय 1 तासापूर्वी तळलेला आहे, तो अजूनही तसाच कुरकुरीत आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी हॉटेल स्टाईल टेस्ट घरच्या घरी मिळते. जर तुम्हाला फिश फ्राय, नॉनव्हेज रेसिपी, कोकणी स्टाईल मासे आवडत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पापलेट फ्रायसाठी मसाला तयार कसा करायचा, मासे मॅरिनेट कसे करायचे आणि त्याचबरोबर मासे कुरकुरीत राहण्यासाठी टिप्सही दिल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 किलो पापलेट घेतले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे मॅरिनेट करण्यासाठी इथे आपण हिरवा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे. या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून या पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. मासे स्वच्छ धुवून निथळून घेतले आहेत. मॅरिनेशन करण्यासाठी याच्यामध्ये आपण 2 चमचे हिरवं वाटण घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि 2 चमचे कोकम आगळ घालणार आहोत. त्याचबरोबर 1 चमचा लिंबाचा रसही घालायचा आहे. हा हिरवा मसाला आणि हे सर्व साहित्य माशाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे आपण माशांना थोडेसे काप करून घेतले आहेत, त्याच्यामध्येही हे हिरवं वाटण भरायचं आहे. कोकम आगळमुळे माशांचा जो मशाळाचा वास असतो तो राहत नाही. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक माशामध्ये आणि या कापांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे, व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. इथे मासे कुरकुरीत राहण्यासाठी आपण एक महत्त्वाची टिप पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला तळल्या मासे कुरकुरीत असतात, परंतु नंतर 5-10 मिनिटांनी ते एकदम नरम पडतात. असे होऊ नये म्हणून आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाजारातून मासे घरी आणल्यानंतर ते जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही आहेत, पटकन धुवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ पाण्यात राहिले की ते तळल्यानंतर लवकर नरम पडतात. आणि या पद्धतीने हे जे माशांचे काप आहेत याच्यामधूनही मसाला भरला तर आतमध्ये तिखट मीठही मुरते, वरून तर क्रिस्पी बनतातच आणि आतूनही ते ज्युसी बनतात. माशांना सर्व मसाला लावून तयार आहे. आता साधारणतः 30 मिनिटांसाठी आपल्याला हे मासे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. पापलेट मॅरिनेट होईपर्यंत आपण वरच्या कोटिंगचा मसाला तयार करूयात. त्यासाठी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि इथे एक सिक्रेट मसाला घेतला आहे, तो म्हणजे तंदूर मसाला. त्याने छान स्मोकी आणि स्पायसी फ्लेवर येतो. धना पावडर 1 चमचा, त्याचबरोबर जिरा पावडर अर्धा चमचा घेतली आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा बॅडगी लाल मिरची पावडर घेतली आहे. तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठही घ्यायचं आहे. मीठ आपण मॅरिनेट करतानाही वापरलं आहे आणि तंदूर मसाल्यामध्येही मीठ आहे, त्या अंदाजानुसारच इथे मीठ घ्यायचं आहे. इथे मासे कुरकुरीत होण्यासाठी आणि जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी तांदळाचं पीठ आवश्यक आहे. इथे तुम्ही 1 चमचा बेसन पीठही घालू शकता, परंतु इथे आपण तंदूर मसाला घातल्यामुळे बेसन पीठ वापरलेलं नाही आहे. कोणतेही मासे फ्राय करताना तंदूर मसाला अवश्य वापरा, त्याच्यामुळे छान स्मोकी असा फ्लेवर येतो. या पद्धतीने सर्व मसाला आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. इकडे आपले मासेही छान मॅरिनेट झाले आहेत. एक मासा घेऊन त्याला व्यवस्थित हा सर्व मसाला कोट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा मसाला आपण माशाला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आणि लक्षात ठेवायचे, मासे नेहमी डीप फ्राय न करता शॅलो फ्राईज करायचे, त्यामुळे माशांची चव अजूनच छान लागते. इथे हे मासे आपण कमीत कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी इथे लोखंडी तवा घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये हा मासा हलक्या हाताने सोडून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला हा मध्यम आचेवर छान शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे. मासा पलटी केल्यानंतरही आपल्याला मंद आचेवर हा 5 ते 7 मिनिटांसाठी चांगला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मासे आपल्याला सारखे उलटपलट करायचे नाही आहे, 2 ते 3 वेळाच आपल्याला तो उलटपलट असा भाजून घ्यायचा आहे. इथे हा मासा फ्राय करण्यासाठी आपण फक्त हे 2 मोठे चमचेच तेल वापरलं आहे, एवढ्यातच तो व्यवस्थित कुरकुरीत असा बनतो. एक 5 ते 7 मिनिट हा भाजल्यानंतर पुन्हा मासा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे
आणि 2-3 मिनिट पुन्हा शालो फ्राय करून घ्यायचा आहे। या पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा मासा आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी कमीत कमी तेलामध्ये, परंतु एकदम कुरकुरीत असा हा आपला मासा मस्त तळून तयार आहे। इथे हा मी मुलीला लगेच खायला काढून दिला आहे, त्यामुळे प्लेटमध्ये घेतला आहे। परंतु जेव्हा तुम्ही मासे तळता आणि तुम्हाला ते जास्त काळासाठी कुरकुरीत ठेवायचे असतील तर तळून काढल्यानंतर ते वायर रॅकवर ठेवा, त्यामुळे त्यातील वाफ जाईल आणि मासे जास्त काळासाठी कुरकुरीत राहतील। दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि या पद्धतीने स्मोकी, स्पायसी आणि कुरकुरीत असा पापलेट फ्राय नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील।